नमस्कार. थंडीचं वातावरण आहे, त्यामुळे सगळी शेतकरी सकाळ सकाळ आलेले आहेत. त्यामुळे थंडी वाजते. त्यामुळं आजचा विशेष कार्यक्रम कृषी विभागाने आणि बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्राने ठेवलेला आहे. सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती या संदर्भात तुम्हाला माहिती देण्यासाठी व्यासपीठाने मला परवानगी दिली. त्याबद्दल मी प्रथम या व्यासपीठाचं धन्यवाद मानतो. मी इंदापूरमधील गळणवाडी नंबर 1 हे माझं गाव आहे. मी देवा फलफले ग्रामीण विकास केंद्र भिगवण येथे एक 10-12 वर्ष झालं कृषी सहाय्यक म्हणून या पदावर काम करतो. हे काम करत असताना मी स्वतः एक सेंद्रिय शेती शेतकरी म्हणून नावाला उपाला आलोय. मी कमीत कमी झालं 12 वर्ष झालं आपल्याकडे डाळिंब आहे आणि 100% सेंद्रिय करतो आणि सक्सेस आहे. असं आहे की सेंद्रिय शेती म्हणजे काय केलं पाहिजे आणि सेंद्रिय शेती म्हणजे काय हे तुम्हाला सांगण्यासाठी मी इथं उभा आहे. पण आता चला बऱ्यापैकी वयस्कर लोक म्हणजे वयस्कर शेतकरी इथं आहेत आणि तरुण शेतकरी. आता ह्यातच आपल्याला फरक करायचा आहे. ते वयस्कर आहेत ती सेंद्रिय शेती आहे, वयस्कर आहेत ती काय आहेत आणि तरुण आहेत ती काय आहेत रासायनिक. मग आता आपण थोडं वयस्करांवरच बोलायचंय, कारण तरुण पोरांनी शेती हातात घेतली पण त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी फास्ट येण्यासाठी किंवा आपली लोकसंख्या जास्त होती, आपल्याला खायला कमी पडत होतं. त्यामुळे एक क्रांती झाली. ती तुम्हाला माहित आहे कोणती क्रांती झाली? हरित क्रांती झाली. 1907 झाली, त्याचा उगम झाला, या क्रांतीचा उगम झाला आणि हरित क्रांती झाली. इतकं उत्पन्न वाढलं की 1990 झाले. आपल्या लक्षात आलं की आपलं उत्पन्न वाढतंय पण शेतीचा ऑर्गेनिक काळ पण कमी होतोय. म्हणजे काय आता सांगितलेलं सेंद्रिय कर्ब कमी होतोय. केव्हा लक्षात आलं आपल्या? 1990 ला. हरित क्रांती केव्हा चालू झाली? 7 ला. म्हणजे 1990 ते 7 किती अंतर आहे? 30 वर्षातच जमिनीचं वाटोळं झालं. नाही तर हरित क्रांती चालू झाल्यानंतर रासायनिक खताचा वापर परत 1990 ते 2010 पर्यंत असा सर्वे आला की खतांचा वापर वाढायला लागला पण उत्पन्न पूर्णपणे कमी यायला लागलं. ह्या सगळ्यांना म्हणजे वयस्कर शेतकरी त्यांचे हे लक्षात येणार आहे, तरुण पोरांचे आणि लक्षात येणार नाही. शेजारच्यानी 2 टाकले म्हणून आपण 4 टाकतो पण उत्पन्न काय निघत नाही. पण सेंद्रिय मध्ये उलटय. सेंद्रिय मध्ये तुम्ही खत नाही टाकले तरी उत्पन्न चालू राहते. त्यासाठी मी हे तुम्हाला सांगायचं ते उभा आहे. पहिला मुद्दा, सेंद्रिय शेती म्हणजे काय, सेंद्रिय शेती का करायची आणि सेंद्रिय शेती करण्यासाठी कोणकोणते उपाय केले पाहिजेत किंवा कोणकोणते प्रयोग केले पाहिजेत, हे 3च मुद्दे 3च प्रश्न तुम्हाला आज मी सांगणार आहे किंवा त्यावर माहिती देणार. पहिला मुद्दा की सेंद्रिय शेती का करायची. कृषी विभागाने पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आणलंय. त्यातलं एकच मुख्य कारण की सेंद्रिय शेती का करायची. आजकाल लोकसंख्या वाढते, ते सगळ्यांना मान्य झालंय की आपली 140 कोटीच्या पुढे आपण ओळी घेतली लोकसंख्या. त्या पद्धतीने अन्नधान्य बी आपल्याकडे भरपूर आहे. सगळं असताना सेंद्रिय शेती करा किंवा नैसर्गिक शेती करा हे सांगण्याची गरज का झाली, तर याला एकमेव कारण आहे की वयोमर्यादा कमी व्हायला लागली लोकांची. पहिली वयोमर्यादा होती ती किती होती बरोबर, हेच उत्तर देणार आहेत, हीच लोक उत्तर देणार आहेत. कारण त्यांना माहित आहे की पहिले सेंद्रिय होते का नाही त्यांची वयोमर्यादा जास्त होती आणि आता 1990 नंतर 1907 नंतर वयोमर्यादा सरकारचा सर्वे आला की वयोमर्यादा किती झाली, तर आता आपली वयोमर्यादा 65 ते 70 वर आली आणि 10 वर्षांनी ही स्थिती राहिली तर आपली वयोमर्यादा 45 ते 50 येणार आहे. तरुण मुलं जाणार आहेत, तरुण मुलांवर ते चालतो आणि तरुण मुलं कमी झाली. आपले रोजगार कर्म म्हणजे मेन आपल्या देशाला पाया म्हणजे मजबूत करणारा असेल तो कोण आहे, तरुण आहे. तो तर मला आता आपली 45-50 वर आली तर आपली अर्थ व्यवस्था पूर्णपणे कोलमडणार हे सरकारच्या लक्षात आलं आणि सेंद्रिय शेतीला चालना द्यायला सुरुवात केली. पहिला मुद्दा सेंद्रिय शेती का आलो की आपल्याला सुचवायचंय. तुम्हाला सगळं मोफत दिलंय, अन्नधान्य मोफत द्या, दवाखाने मोफत द्या, सगळं मोफत दिलं तरी शेवटला आपल्याला आपला आजार पण महत्वाचा आहे, आपल्याला टिकणं महत्वाचं आहे. तुम्हाला मोफत देऊन सुद्धा तुम्ही टिकणार नाही हे लक्षात आल्यानंतर सेंद्रिय शेती. 15 वर्षाच्या मुलाची मुलीची केस पिकायला लागले,
10 वर्षाच्या मुलाला बीपीचा आजार आलाय, 21 वर्षाच्या मुलाच्या 8 मुलांना अटॅक यायला लागले. ह्याची कारणं शोधल्यानंतर लक्षात आलं की केमिकलचा वापर ह्या नाट्य कारणाने माणसाच्या शरीराला होत आहे. हे लक्षात आल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं की आता आपण सेंद्रिय शेती केली पाहिजे. पण सेंद्रिय शेती 10 एकराने होणार नाही. मी नीट लक्षात ठेवा, जबाबदारीने सांगतोय. प्रत्येकाने 10 एकर सेंद्रिय शेती करणं शक्य नाही. पहिल्यांदा स्वतःला 10 क्विंटल शेती करायला लागल, अर्धा एकर शेती करायला लागल आणि स्वतः सेंद्रिय खायला लागल, तेव्हा सेंद्रिय शेती होणार आहे. तुम्ही म्हणला की मी 10 एकर सेंद्रिय करायला तयार आहे, पण तुम्ही 10 एकर करू शकणार नाही. कारण उत्पन्न कमी निघणार आहे, कारण आपल्या जमिनी केमिकल आहेत, रासायनिक युक्त आहेत. त्यामुळे ते निघित जाग्यावर येणार नाही. त्याला 3 वर्ष लागतात. आम्ही 3 वर्ष कृषी विभागाच्या मार्फत खत तयार केला, 3 वर्ष रात्रंदिवस काम केलं. तेव्हा आम्हाला कुठे सेंद्रिय शेतीमध्ये 17,000 रुपये खर्च केला, 5 लाख रुपये येतात आता. पण पहिलं आम्ही 10,000 खर्च केला तर 5,000 सुद्धा येत नव्हतं. ही परिस्थिती आमच्या जमिनीची होती. त्यासाठी आता आमची सेंद्रिय शेती त्या पद्धतीने चालू आहे. म्हणून सेंद्रिय शेती काय करायची, तर आता पहिल्यांदा ठरवायचं, आज तुमच्या या मंदिरात ठरवायचं किलोचनासाठी स्वतःसाठी करायची. पहिलं वाक्य काय, आज सेंद्रिय शेती कोणासाठी करायची? आवाज यायला पाहिजे. सेंद्रिय शेती कोणासाठी करायची? ओके. आजचा पहिला मुद्दा की सेंद्रिय शेती स्वतःसाठी करायची, ह्यांच्यासाठी नाही करायची. अधिकाऱ्यांना तर अजिबात सेंद्रिय शेती खायला द्यायचं नाही. मी उघड म्या केलंय ना, भोपळा लावलाय, 2च याला लावा, सेंद्रिय लावा. 2 पोपलातलं तर 2 दिवस खा, रस प्या, पण स्वतः खा, दुसऱ्याला देऊ नका. तुम्ही सुद्धा शेजारचं बघतोय, अगा ही भोपळा खातय, सेंद्रिय आपण बी लाव, मग ते लावणार आहे. तुम्ही त्याला दिलं की ते काय म्हणते, आपल्याला ऐकतं मिळतंय, लावणार नाहीत. तेच नाही. सेंद्रिय 10 क्विंटल करा, पारस बाग करा, तेल सोल करा, कुठं बी करा, पण सेंद्रिय चालू करा. आज पहिला मुद्दा की स्वतःची सेंद्रिय करायचं. ठीक झालं. सेंद्रिय म्हणजे काय, आता सगळ्यात सोपं, निसर्गावघात न होता. काय म्हणतो मी? निसर्गावघात न होता, जमिनीचं उत्पन्न न घटता. काय म्हणतो? जमिनीचं उत्पन्न न घटता उत्पन्न खर्चात, नीट आहे का, उत्पन्न खर्चात कमी प्रमाण, उत्पन्न खर्चाचं कमी प्रमाण करणं म्हणजे सेंद्रिय शेती. त्यात काय येणार आहे? नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून, नीट आहे का, नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून ते जीवाणू, ते आपले काळी कचरा किंवा पाचट कुजून त्यापासून खत तयार करून ती शेती केली जाते. त्याला काय म्हणायचं? सगळ्यात सोपं आहे, काढलेलं गावात आपल्याच रानात टाकायचं, सेंद्रिय शेती होऊ शकते. खुलापलेलं गवत आपल्याच रानात टाकायचं, सेंद्रिय शेती होऊ शकते. दुसऱ्याचं बी खुलापलेलं गावात आपल्या रानात आणून टाकायचं, 100% सेंद्रिय शेती होऊ शकते. पण तुम्ही खुलापलेलं गवत पांडाला टाकणार आणि पिटून देणार, ती सेंद्रिय शेती होणार नाही. पहिला मुद्दा करा, नैसर्गिक साधन संपत्ती. तिथं तण उगावतंय, वयस्कर माणसं त्यांच्या होतंय, तिथं तण उगावतंय, ती शेती चांगली का वाईट? तण म्हणजे काय? धन. सगळ्या प्रकारचं गवत त्या रानात येतंय. मी जबाबदारीने बोलतोय, सगळ्या प्रकारचं गवत त्या रानात येतंय, ती 1 नंबर शेती. त्याची माती 1 नंबर. तुमच्यात नुसता कॅनपात आलं म्हणजे नदीच्या कळत तर जमीन खराब झाली. तुमच्या सगळी गवत यायला पाहिजे, सगळी. मग तुम्ही म्हणता की काय काय म्हणायला लागले की कंपनीवाले यातनं बी देतात ती गवत येतंय, पण तुमच्यात ती ताकद आहे ना जमिनीत यायची, कंपनीने दिल्यात बी, पण ती उगवायची ताकद तुमच्या मातीत आहे. म्हणजे तुमची माती पैलवान आहे, तुमची माती चांगली, म्हणून गवत उगवतंय. मग त्यासाठी आज ठरवायचं की सेंद्रिय शेतीमध्ये पहिला मुद्दा घ्यायचा, लक्षात ठेवायचा कोणचा, की आपल्या रानातले कोणते बी जीवाणू असतील, सॉरी पाला पाचोळा असन, गवत असन, ते आपल्याच रानामध्ये कुजवायचं. सेंद्रिय शेतीचा पाया. नैसर्गिक शेती करू नका असं मी म्हणणार नाही, पण नैसर्गिक शेतीला चालना द्या. यानाले पक्षी असतील, आपले जनावर असतील, मोर असतील, तुमचे कोणते प्राणी असतील, ते तुमच्या शेतामध्ये आलेच पाहिजेत. काय म्हणतोय मी? माझं उद्याला नाही, 3 महिने झालं डाळिंब धरलेलं, मी किती महिने झालेत सेटिंगच होई नाही. का होई नाही? का होई नाही?
तुमच्याकडे डाळिंब कुणाकडे? मधमाशी नाही. ह्याचं कारण काय? सगळे म्हणतात थंडी. चुकीचं आहे. आमच्याकडे ऊसाचं फळ फिटवतात. काय करतात? आणि मधमाशीला सगळ्यात काटक काय आहे? माशी जाई नाही. 3 महिने झालं सेटिंग व्हायना. 3रा महिना चालू झाला. अक्षरशः माशीसाठी मी सगळं प्रयोग केलं, पण फल पेटवायचं सांगितलं, कोणी ऐकत नाही. पूर्णपणे आमच्या बाग आहेत ना आता सध्या, फल पेटवल्यामुळं माशी येत नसल्यामुळे सेटिंग व्हायना. ह्या मागचं कारण काय? तिथं मत माशी येते, तिथं सेटिंग होती. तुमच्या सगळ्या पिकांना काय लागते? या तुम्ही भाजीपाला लावा, कोणचं बी लावा, सगळ्यांना काय लागते? एक आहे. शास्त्रज्ञांनी लिहून ठेवलंय, तुम्हाला त्या व्हॉट्सअपवर टाकेन मी ग्रुप मध्ये, की त्या दिवशी मधमाशी आपल्या पोल्ट्रीवरनं नष्ट होईल. काय म्हणतोय नीट आहे का? त्या दिवशी मधमाशी आपल्या पोल्ट्रीवरनं नष्ट होईल. त्या दिवशी मानवाची जात, मानव जात पोल्ट्रीवरनं नष्ट होणार. लिहून ठेवलेलं आहे आणि ती खरंय. बारीक गोष्ट आहेत. मधमाशीला तुम्ही किंमत देत नाही. ती असेल तरच आपण इतकं खरंय. सेंद्रिय शेतीमध्ये तिला महत्व आहे. तुमच्या पालापाचोल्याला महत्व आहे. म्हणून सेंद्रिय शेती का करायची? तर आरोग्यासाठी, जमिनीतल्या मातीसाठी आणि आपल्यासाठी सेंद्रिय शेती करायची. सेंद्रिय शेती का करायची सांगितलं. सेंद्रिय शेती म्हणजे काय सांगितलंय, आणि सेंद्रिय शेतीमध्ये काय काय केलं पाहिजे ह्याचं थोडक्यात तुम्हाला 3 ते 4 फॉर्म्युले सांगणार. खूप वेळ घेणार नाही. रूपनवल सालांना बोलायचंय, उदाहरण काही सांगणार नाही, पण काय करायचं ते आजपासून ठरवायचंय. सेंद्रिय शेती करणाऱ्याकडे एक गाय असणं आवश्यक आहे. काय म्हणतोय मी? आणि ती कोणची असणं आवश्यक आहे? देशी गाय. देशी गाय त्या एकूण 16 जातीत. आपल्याला या जातीची नावं सांगत नाही, पण 2-3 खिल्लालय आपल्याकडे, कपिलाय आपल्याकडे, गिलय, अशा मेन जाती आपल्याकडे येत्या. पण त्यांच्याकडे देशी काय आहे? काय म्हणतोय मी? त्यांच्याकडे देशी काय आहे? आणि ती गोमूत्र दलत नाही किंवा शेण दलत नाही, तो शेतकरी नाही. त्याच्याकडे देशी काय आहे, पण तो गोमूत्र दलत नाही, शेण बी घेत नाही, तो शेतकरी नाही. कारण सेंद्रिय शेतीमध्ये गोमूत्र आणि शेण त्याला अमृत म्हटलंय. इतकं जबरदस्त की गोमूत्रावर सगळ्या किडी रोग आणि टॉनिक म्हणून काम करतंय. शेण हे आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन सुधारण्याचं काम करतंय. शेण हे खत नाही. काय म्हणतो मी? शेण हे खत नाही, पण जमिनीतल्या जीवाणूचं मेन खाद्य. तुमच्या जमिनीचं ऑक्सिजन तयार करायचे सगळ्यात पावर कोणामध्ये माहिती आहे का? कशामध्ये? गायच्या शेणामध्ये. म्हणजे प्रत्येक शेणामध्ये ती पावर आहे. तुम्हाला शेणखत वापरणं गरजेचं आहे. पण ते शेणखत कोणाचं पाहिजे, कशाचं पाहिजे, कसं पाहिजे त्याचा अभ्यास न करता मी फक्त सांगतो की तुम्हाला तिथं कोणत्या प्राण्याचं शेणखत मिळेल ते वापरा. तुमच्याकडे प्रत्येकाकडे म्हणणं काय की आमच्याकडे गाय नाही, म्हशी नाहीत, जर्सी नाहीत बाबा, शेजारचे ते शेणखत वापरायला चालू करा. तुम्ही 10 टन वापरत होता पहिलं. काय म्हणत होतो मी? 10 टन, पण आता 1 टन तर वापरा. नीट जबाबदारीने बोलतो. 1 टन तर वापरा. परकेल्या करून वापरा. तुम्हाला सांगतो, ओलं शेण घ्या. लक्षात ठेवा, ते तुम्ही सेंद्रिय शेती करणार, 10 गुंठ्याचा प्रयोग करणार, 1 एकरासाठी करणार, हा प्रयोग करा. ओलं शेण वापरा. कसं वापरायचं सांगतो. 200 लिटरचं किंवा 500 लिटरची टाकी घ्या, किंवा 300 लिटरची कोणची टाकी घ्यायची? सिमेंटाची टाकी घ्यायची. त्यात पाणी भरा आणि त्यात तुम्ही ती गायचं शेण निघणारय 4-5 दिवस, रोज निघलेलं शेण त्यात टाकीत टाका आणि रोज हलवा. काय करायचं? काय नाही, नुसतं शेण टाकायचं त्यात आणि हलवायचं. शेण टाकायचं, हलवायचं. किती दिवस? 7 दिवस. पूर्णपणे कसं करायचं? महिला आपल्या वालांद्यावी करतात का? सालवायसारखं तसं साला तयार करायचा आणि पाणी द्यायचं. प्रयोग करा. उन्हाळ्यात तर 100% प्रयोग करा. हे पाणी द्या आणि साला पूर्णपणे आपल्या शेतात शिपडा आणि प्रयोग करा. तुमची उष्णता सुद्धा तुमच्या जमिनीला लागत नाही. एवढी पावले शेणाच्या त्यात. त्याला आपण काय म्हणतो? अमृत पाणी. ते परकेल्या काय आहे? अमृत पाणी याला नाव आहे. तुम्ही हा साला मारला जाणार तर तुमचे सगळे ऑक्सिजन, सगळे जीवाणू, सगळ्या पिकांना, पांढरे मुळी सगळं जिवंत होतं. त्याला आपण अमृत पाणी म्हणतो. हा प्रयोग करा. फक्त 300
किंवा 500 किंवा 200 लिटर मध्ये तुमचं आज 2 किलो शेण निघले टाका हलवा, उद्या 2 किलो निघले टाका हलवा, असं किती दिवस करायचंय? 7 दिवस. फक्त एक लक्षात ठेवायचं की हलवायचं बंद करायचं. तुम्ही नाही हलवलं तर ती परकिल्या होत नाही आणि तोच सला तुम्ही तुमच्या पिकांना टाका. मोकळ्या जिमने सुद्धा टाका. तुम्ही म्हणला आज माझ्याकडे रानात काय नाही, अक्षरशः तुम्हाला विश्वास बसायचा नाही. 200 रुपये हजेरीने महिला लावायला लागल्यात. 5-5, 10-10 हजार अमृत पाणी माणसं करायला लागल्यात आणि पूर्णपणे तुमच्या जमिनीवर हे साला टाकायला लागल्यात. तुम्हाला शेणखत टाकायची गरज नाही, पण तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणता मग ह्याला कष्ट आहे, तुम्ही शेणखत काय करता, एका जागेला चाचत आणि एकदम टाकता, पण हे तुम्हाला हलवून सला द्यायचा आहे, त्याला कष्ट आहे. त्यासाठी शेणखताच्या पुढचा पर्याय आपण अमृत पाण्याला देतो. दुसरं महत्वाचं काय? जीवामृत. माहित आहे का कोणाला? ऐकून आहे का? हा, ऐकून आहे. जीवामृत म्हणजे काय? जीवाला जीव देणारी माणसं कशी असतात तसंच जीवामृत आहे. जीवनाला म्हणजे जीवाणूंना जीव देणारं अमृत म्हणजे जीवामृत. तुमच्या जमिनीतले सगळे जीवाणू आपटेक काढण्याचं काम कोण करतंय? जीवामृत. त्याला काय करायचंय, ते कसं तयार करायचंय? सोपं सांगतो. तुम्ही तुमच्या 10 गुंठ्याचं ते अर्धा एकराचं ते 1 एकराचं ते वापरा. 200 लिटरचा प्यालर घ्या. फक्त एक करायचं की पाटल्याचा प्यालर घ्यायचा नाही, प्लॅस्टिक किंवा सिमेंट दोन्हीपैकी प्यालर घ्यायचं. 200 लिटर पाणी घ्यायचं. 200 लिटर पाण्यातलं तुम्हाला प्रयोग सांगतो. 200 लिटर तयार करायचंय, त्यासाठी काय करायचं? 10 लिटर शेण म्हणजे सॉरी किलो काय वापरायचंय? शेण. तुम्ही 10 लिटर गोमूत्र, 2 किलो बेसन, 2 किलो गोड, 4 आयटम तर फिक्स. म्हणजे त्याला कुणी काय म्हणलं तरी त्याला पर्याय नाही. तुम्ही दुसरा पर्याय शोधू शकत नाही. किंवा तुम्ही म्हणला XYZ गोमूत्र नाही, दुसरं काय टाकलं तर चालेल का? नाही चालणार, त्याला पर्याय नाही. हे 4 आणि हे पाणी किती झाले? 5 आयटम. आता तुम्हाला पर्याय दुसरा एक. काही जण सांगतात की झाला खालची वाला खालची माती घ्या, त्यात टाका. टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल. तुम्ही म्हणला काय कर म्हणतात आपल्या रानातली माती घ्या, त्या रानात टाकणार तिथली घ्या, अर्धा किलो माती त्यात टाका. टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल, त्याला पर्याय देऊ शकतो. पण ह्या 4 आयटमला पण पर्याय नाही. हे 4 आयटम टाकले, 7 दिवस हलवले, 7व्या दिवसानंतर पूर्णपणे 7 दिवस झाल्यानंतर 8व्या नंतर तुम्हाला ते तुमच्या काय करायचंय? शेतात जायचंय, द्यायचंय. हे झालं जीवामृत तुमचं. 7 दिवसानंतर पूर्ण झालं. 8व्या दिवशी तुम्ही उसाला दिलं, डाळिंबाला दिलं, द्राक्षाला दिलं, सगळ्या पिकांना दिलं, भाजीपाल्याला दिलं. तुमचं 1 नंबर काम चालू झालं. त्याने तुमच्या जमिनीतला ऑक्सिजन वाढण्याची क्रिया होणार, सेंद्रिय कर्ब तुमचा मेंटेन होणार आहे, पीएच मेंटेन व्हायला काय होणार आहे, सगळे जीवाणू आपटेक होणार आहे. पण म्हणलं की लक्षात ठेवा, पण मी आता सांगितलं तुम्हाला जीवामृत असं तयार केला. तुम्ही रस्त्यापाशी चहा प्यायला इथं सावता माली किंवा तिरीमूर्ती किंवा छत्रपती उभा राहिला चहा प्यायचा, आणि एक शेतकरी असाच आला आणि म्हणला कुठं गेलता? मंदिरात गेलतो. काय ऐकलं? जीवामृत कसं तयार करायचं ऐकलं. मग काय सांगितलं? त्याने सांगितलं 10 किलो शेण, 10 किलो 10 लिटर गोमूत्र, 2-2 लिटर गुरण बेसन. ते निघे काय म्हणा काय आलाय त्यांचं ऐकून आला का? सेंद्रिय शेतीमध्ये सांग काय आलाय त्यांचं ऐकून आला का? मग तुम्ही म्हणणार काय, मग काय करायचं? काय नाही, जीवामृत करायचं सगळ्यात सोपं आहे. काय? 3-4 पात्या शेणगी त्यात टाक. काय म्हणलं ती? शेणगी त्यात टाक, बर का? परत ते काय म्हणणार गोमूत्र 5-6 लिटर वापर, 10 लिटर वापर, कसं बी वापर, पण गोमूत्र वापर. ती सांगते बर का, मी नाही सांगत ती. परत ते काय म्हणतो शेण आणि गुळ, शेण आणि बेसन आणि गुळ सांगतो. 3 किलो 5 किलो वापर, काय भेऊ नको. त्यात चांगलं कॅल्शियम असतं, गुळात चांगलं कॅल्शियम असतं, बेसनामुळे जीवाणूला आपटेक होतं. वापरून टाक. सगळं वापाला तयार केलं. ही बिचाला माझ्याकडून ऐकून केलेलं, त्याचं बी ऐकलं. त्वकाचं चालत दोयांच्या त्वकात काय होतं? चेमलिंग होतं. नाही काय म्हणतं ह्याला गेलं माती जीवामृत नकोच कालाय. काय म्हणतं ते? ही वेगळं सांगतंय, ही वेगळं सांगतंय. जीवामृत काय खरंय? मी काय म्हणतोय त्याचं बी ऐका, माझं बी ऐका, पण जीवामृत तयार करा. उदाहरण देतो. तुम्ही एखादी घेत असताना
80 मिली घेतली, 90 मिली घेतली, 100 मिली घेतली तर ती काय आहे? तीच आहे. तसंच आहे, हे 10 किलो शेण टाकलं, 20 किलो शेण टाकलं, शेवटला काय होणार आहे? मग दोघांपैकी 6 अंश काढा आणि जीवामृत तयार करा. तसं नाही, ह्याने वेगळं सांगितलं, मी वेगळं सांगितलं, मला जीवामृत करायचं नाही. ह्यामुळं आपलं मानसिकता बदलते. आज विचार करायचा, कुणी काय सांगू, सेंद्रिय शेतीमध्ये साईड इफेक्ट काय? साईड अजिबात नाही. 10 किलो शेणच्या जागेवर तुम्ही 100 किलो शेण वापरलं तरी साईड इफेक्ट नाही, पण तुम्हाला ताप होणार. हे हळवायला येणार नाही ना, इतकं गट होईल. ताप कुणाला होणार आहे? तुम्ही काय म्हणणार? चुकीचं आहे. चुकीचं नाही, चांगलंय, पण तुम्हाला त्रास व्हायला की तुम्ही म्हणताय चुकीचं आहे. अजिबात नाही, साईड इफेक्ट नाही, जीवामृत एक नंबर. कुणाचं बी ऐकाय, कसं बी करा, पण जीवामृत करा. आणि माझं वैयक्तिक मत आहे, एकदा जीवामृतने आंघोळ करा, वर्षातनं एकदा, खरंच प्रयोग करून बघा. अंग खांजवायचं जाग्यावर थांबतं, नाही तर जाग्यावर जातं. खरंय बरं का, मी स्वतः आपण शेणाने आम्ही आंघोळी करतो, पूर्णपणे अंगाला वर्षातनं एकदा शेण लावायचं आणि कावल्या उन्हात उभा राहायचं, वाळवतो, वाळल्यानंतर आंघोळ करायची. तुम्ही स्वर्गातलं सुख जाणवणार तुमच्या अंगाला. काय म्हणतो मी? स्वर्गातलं सुख जाणवणार. पण आपले आंघोळ साबणाला वास नाही आला तर घरच्यांना शिव्या देतो, दुकानदाराला देत नाही, घरच्यांना शिव्या देतो, कसली साबण आणली. ही आपली मानसिकता. त्यासाठी माझं वैयक्तिक मत आहे, जीवामृत वापरायचं चालू करा. सगळ्यात जास्त घातक काय आहे आपल्याला आता सध्या? केमिकल खाणं. काय? वांगी कोण कोण खातंय, भेंडी कोण कोण खातंय, मिरची कोण कोण खातंय, सगळेच खात्यात. का असं आहे तर मी काहीच खात नाही बाबा, हायवेवर जगतोय आता सध्या, पण काही दिवसांनी शेणले झाल्यानंतर मी खायला चालू करणार आहे. असा माणूस इथं नसणार आहे. ती बाजारात जाणार, पिशवी भरून आणणार, घरच्याला सांगणार खाणार. सगळ्या घातक आज केमिकल आहे, ते वाचवायचं असं ना आपल्याला, ते पण करायचं नंतर 10 पळणे अर्क तयार करायचे. 10 पळणे अर्क म्हणजे काय? ऐकू नये का शब्द? 10 म्हणजे 10, अर्क म्हणजे काला, काला म्हणजे रस, 10 चा रस, 10 पळणे अर्क. पळणी म्हणजे पान, 10 पानाचा काला किंवा अर्क, त्याला आपण 10 पळणी म्हणतो. मग ती 10 पानं कोणची ती तुम्हाला सांगतो की ती शिरी बघितली सगळ्यांनी, ती शिरी पानं खाणार नाही, ती शिरी पानं खाणार नाही, त्यापासून एक अर्क तयार करायचा 10 पानांचा, त्याला 10 पळणे अर्क. तुम्ही तो अर्क तयार केला, थोडक्यात सांगतो, निम म्हणजे लिंबाचा पाला, धोटल्याचा पाला, रुईचा पाला, निर्गुलीचा पाला, पपईचा पाला, परत तुमचा तणतणीचा पाला, परत तुमचा सीताफळ, परत मोगरा, हे काय मोगली, येरान, येरान झालं 9. आणि एक आता यात राहिला असं एखादं, अशी 10 पाल आहेत. ते 10 पाल तुम्ही 42 दिवस काय करायच्यात? भिजाय काढायच्यात 200 लिटर पाण्यात. पाला फक्त लिंब तेल 5 किलो घ्या, बाकी सगळं 2-2 किलो घ्या. काय? लिंब फक्त 5 किलो घ्या, बाकी सगळं. आणि ती 10 दिवस 10 पालं 200 लिटर पाण्यात भिजू घाला, 42 ठेवा. 42 दिवसात त्यातला अर्क काढा, म्हणजे काढून घ्या चांगलं. आणि ती पंपाला 1 लिटरनी, 1.5 लिटरनी, 2 लिटरनी पिकं फळं त्या पद्धतीने, भाजीपाला त्या पद्धतीने त्याचं प्रमाण घ्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्या पाल्याने मावा, तुरतुरा, क्लिप्स अजिबात येत नाही. मी स्वतः आता माझ्या डाळिंबाला मारतोय ना, मी तुम्हाला सांगतो, तंबाखू वापरली, मिरची वापरली, लसूण वापरलाय, त्यात पावल आले त्याला. त्यात तुमच्या माहिती सांगतो, माझ्या गेल्या महिन्यात हातावर पडलं होतं, माझ्या हातावर खांजून खांजून खांजून, त्या टायमिंगला माझ्या खांजून रक्त निघालं, खांजून खांजून त्या दिवसाला आग कमी झाली माझी. रक्त निघत नव्हतं तोवर मी खांजवत होतो, आणि रक्त निघाल्यानंतर माझ्या अंगाची आग कमी झाली. मग माझ्या सांगा, आलीच आपल्यापेक्षा काताला जलय का पातळय? मग तिची किती आग होईल? तिला काय हात नाहीत, पाय नाहीत, ती काय करेन? खांजवून का काय? डायरेक्ट जिमनीव पळत्यात. लक्षात ठेवा, तसपळणे अर्क मारला का नाही, कोणची बी आली पिकावती जिमनीव येते, जिमनीव, आणि जिमनीवनं चालाय बघते. मग जिमनीची माती तिला काय होती? त्या पद्धतीचं मी स्वतः तसले हसवळ आले आहे का? बघितले का?
त्याच्या म्या दाढी काढायच्या पंपाने टचपलने मारलं. 2च मिनिटात ती आली आपाप खाली पडली आणि अशी जमिनीवर कशी व्हायची, अशी उलटी, अशी चालत नव्हती, अशी फिरायची. तिला जाणवायचं काय मी म्हणतोय की आपल्या अंग खांदिवतंय, म्हणजे आपला शेवट होतोय, त्याला जाणवायचं. त्या पद्धतीने ती करायची. एवढं प्रयोग बारीक करायला लागतं. शेतकरी हा शॅटलत नाही. काय म्हणतोय मी, शेतकरी हे शॅटलत नाही. दुधात काय आहे, दुधात दही होतंय, दह्याचं काय होतंय, ताक होतंय, ताकावर काय येतंय, लोणीचं काय होतंय, तूप. किती रुपयाने जाते, 700, 500, 1000, 2000. आणि दूध कसं जातंय, 20 रुपये, 40 रुपये, 60 रुपये, 100. तुपात तूप आहे, ते त्याची परकिल्या केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की त्याच्यात काय आहे, तुप आहे, त्याला किंमत आहे. नीट लक्षात. दुधात तुप हे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, पण त्याच्या परकिल्या केल्यानंतर त्याचं तूप होतंय. ते प्रॅक्टिकल केल्यानंतर आपल्याला दिसतंय. त्याचं आता सेंद्रिय शेतीमध्ये झालंय. सेंद्रिय शेतीचं तुप आहे, पण ते आता आपल्या डोळ्यांनी दिसा नाही. त्यामुळे आपला अवघड व्हायला लागलंय. त्याच्यात माझं वैयक्तिक मत आहे, तुम्ही थोडं मनाव घ्या, दजपल निकाला. आता सध्या माझ्याकडे देशी गायचं तुप आहे, कधी 5 वर्ष पूर्ण झाल्यात. किती तुपाला चमचा सुद्धा पाहुण्यांना देत नाही आपण, चमचा मागायचंच नाही. चहा पिऊन जा, जेवून जा, पण तूप मागायचं नाही. आता सध्या सांगतो, लाखाने म्हणलं तरी आपल्याला किलाय काय, लाख रुपये लिटरने तरी आपण देऊ शकत नाही. कारण आम्हाला माहित आहे, परत माझं मन कभी कार्यक्रम करणार आहेत आणि गुलगबी कार्यक्रम करणार आहेत. आपल्याला एक चमचा 1 लाखाचा असणार त्या टायमिंगला. चुकून माझं तूप 25 वर्ष म्हणजे टिकलं, म्हणजे मी ठेवलं, तर मी आमच्या तालुक्यातल्या सगळ्या श्रीमंत माणूस असं आलुग्यात, माझ्या शिलीला नाही, सगळ्यात तालुक्यात मी माझा श्रीमंत इतकंही. तुमच्या माहिती आहे त्याच्यावर लय सांगण्यासारखं सेंद्रिय शेतीमध्ये, पण थोडक्यात सांगतो, तुम्ही सेंद्रिय खायला शिका, सेंद्रिय शेती करायला शिका. टचपलने सांगितलं. आणि एकच सांगतो फक्त की पंचगव्य माहित आहे का तुम्हाला, माणसांनी बी ते करायचंय आणि शेतीवर त्याचा प्रयोग करायचा आहे. फक्त त्याचा प्रयोग कसा आहे, सगळ्यात सोपं आहे. फक्त देशी गायच्या दुधापासून ती परकिल्या चालते, देशी गायच्या दुधापासून ही परकिल्या चालते. पंचगव्य तुम्ही केलं तर तुम्ही सगळी टॉनिक आणली बाजारातली, मी काय म्हणते बरं का, सगळी टॉनिक आणली आणि एका बाजूला, आणि पंचगव्याची 1 फवारणी केली एका बाजूला. तुम्ही 10,000चं टॉनिक आणा आणि पंचगव्याचं 1 टॉनिकची फवारणी घ्या. सगळी पिकं म्हणजे त्या 25,000ला फिकं पालन किंवा 25,000 पेक्षा हाय पाहिली तर तुमच्या कशाचा येईल, पंचगव्याचं. एवढी चांगली औषधं म्हणजे प्रयोग आपल्याकडे 320 प्रयोग आपल्याकडे किती केलेले आहेत. अंदाज पण ते कळत म्हणजे सांगत नाही, आपल्याकडे वहीवर लिहिलेले आहेत. आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. 10-12 वर्षापासून थोडा लय नाही, थोडा अभ्यास केला. रात्रंदिवस अभ्यास केले की माणूस काय होतो, याला होतो. मग तुम्हाला आज 1 महिन्याचं ते 2 महिन्याचं ते रात्रंदिवस अभ्यास करा. सेंद्रिय शेती तुम्ही काय वाचान, याला वाचान, तर तुम्ही क्रांती करता. शहाण्याचे हात पांजूनच बसणार, वाचणार, ती कळतंय येते. खरे का, तुम्हाला रोज सेंद्रिय शेती म्हणला तर 1 महिन्याने रुपनवर सरांना किंवा होले सरांना फोन येईन, आम्हाला सेंद्रिय शेती करायची बरं का. तुम्ही रोज म्हणला तर करायची म्हणणार, आणि तिथनं पुढे 1 महिना चालू केलं, आता सेंद्रिय शेती बघायला जायचं, ह्याचं बघायचं, त्याचं बघायचं, मग तुमच्या रानात तुम्ही सेंद्रिय शेतीचा पहिला पाऊल टाका. तुम्ही आता ऐकलं आणि रस्त्याला जाऊन उभा राहिला, सेंद्रिय शेती संपली, सेंद्रिय शेती होणार नाही. कारण आता वैयक्तिक बोलतोय, तुम्ही लाग येऊन द्याव नका. माझ्या संख्या, माझं वय तुम्हाला अंदाजे लक्षात येईल की माझं वय किती आहे. माझ्या संख्या सगळ्या मुलांचं गुडघं दुखायला लागले, 2 मुलांचे ऑपरेशन झालेत माझ्या वर्गातल्या गुडघ्यांचं. तुमच्या माहितीचं सांगतो, इथनं पुढे सगळं आजार दुसऱ्याला होणार नाहीत. तुम्ही म्हणला का नाही, हे आजार दुसऱ्याला होईल, मला होणार नाही. कोणचे आजार कसे कवान
कुठून येतील तीच सांगता येणार नाही. कोरोना कुणाला सपना सुद्धा माहित नव्हता की कोरोना येईल आणि अख्ख्या जगाचं वाटोळ करणं सपना सुद्धा वाटत नव्हतं. कोरोनामध्ये ते टिकले, त्यांची पावल तशी होती, शरीर सिस्टीम तशी होती म्हणून टिकले. आता त्यांनी लसी घेतल्यात ना, लसी मी विरोध नाही बघा, लसी करणारा आपला विरोध नाही, पण माणसं म्हणतात लसीने आजारी पडते. सगळ्यात मोठा गैरसमज आहे. तुमची पावल तुमच्या केमिकलच्या खाण्याने होती, या लसीने होत नाही. त्याचं ते वैयक्तिक बोलतोय. वांग जबाबदारीने बोलतोय. तुम्ही म्हणसान काय तर गोचिलाची औषधाच्या फवारण्या शेतकरी करायला लागले. जबाबदारीने बोलतोय. शेंदा आळी थांबत नाही. गोचिलाचं औषध तुम्ही वांग्यात खाताय. तुम्ही विचार करा, वांग आणताना, वांग बघताना की आपण काय आणतोय, घरच्या मुलांना काय देतोय, विष देतोय, विष. त्यामुळे वैयक्तिक बोलतोय, जबाबदारीने बोलतोय की तुम्ही थोडं सेंद्रिय शेतीकडे वळा. थोडंच म्हणतोय, तुम्हाला म्हणत नाही माझ्याकडे 10 एकर आहे, तुमच्याकडे 10 ते 12 एकर उद्या सेंद्रिय करा. अजिबात माझा तुम्हाला आग्रह नाही किंवा विनंती सुद्धा नाही. पण एक सल्ला आहे, 10 एकरातलं अर्धा एकर आपल्या कुटुंबासाठी स्पेशल करा. 10 गुंठ कुटुंबासाठी स्पेशल करा आणि 10 गुंठ्यामध्ये सेंद्रिय शेती चालू करा. हसण्यासारखं खूप सांगण्यासारखं आपल्याला. तुम्ही हसून हसून येले होता, पण सांगण्यात मजा नाही. कारण आज सगळं हसण्यावरच घेतलंय सगळ्यांनी. निवृत्ती मला जाणायचं हसायचं काय नाही, त्याचं पॅनाला बी हसतंय आणि न पॅनाला बी हसतंय आणि शेवट हाय तीच होतंय. सगळं हसण्यावर चाललंय. आता थोडं मनाव घ्या, मनानं हृदयावर घ्या आणि हृदयाने आदेश द्या. चेकअप आता त्यांचं झटके येऊन गेल्यात एखादा, त्यांना विनंती असलं तर त्यांनी विनंती बरं का की तुम्ही थोडं 2 झटक्याच्या आधी 10 गुंठ चालू करा आणि तुम्ही प्रयोग करा. मेथीची भाजी, मेथीची भाजी नाव ऐका बरं का. मेथीची भाजी, पाटलची भाजी कुणा खाल्ली का? पाटलची ती तुम्ही कोरडी खायला शिका. 2 भाज्या कोरड्या खायला शिका. तुमचं पाड्यापैकी आजार कंट्रोल मध्ये येतात. पाड्यापैकी आजार तुमचे सेंद्रिय बरं का. पाटलाची भाजी सेंद्रियची. चिगळ कुण्या खाल्ली का? चिगळ एक खायला शिका. तुम्हाला माहिती त्याचे सांगतो, तुम्ही तेवढ्या कच्च्या भाज्या खाता. चिगळ कच्ची खाऊ नका, हे 2 कच्चे खा. चिगळ कच्ची खायला जाताना कार्यक्रम होऊन बसेल, तसा काय प्रयोग करू नका. सांगितलेलं नीट ऐका की आंबूस भाजी तुम्हाला माहिती आहे का, 3 आयटम आपण सेंद्रिय मध्ये खायला शिकायचं. आंबट, तुलट, काय म्हणलं मी? आंबट, तुलट, गोड. आणि भाज्या सांगतो, तिखट अजिबात खायचं नाही. तिखट मानवाचं खाणं नाही नियमाने, पण तरी दिसल्याची वय आपला कार्यक्रमच होत नाही. सेंद्रिय मध्ये तरी मोडत नाही. तिखट मोडतं, मिरची खा, पण तरी हा विषय आपल्याकडे नाही. मग मी काय म्हणतो, सेंद्रिय शेती करताय ना, तुम्ही चालू केली ना, सेंद्रिय जगायला बी शिका, सेंद्रिय राहायला शिका. तुम्ही सेंद्रिय राहायला शिकला का नाही, 101% तुम्ही सेंद्रिय करायला शिकला. तुम्ही म्हणला का नाही, एखाद्या कार्यक्रमात गेला आणि मला मेथीची भाजी तोंडी लावायच्या, काय म्हणला, तोंडी लावायच्या कच्ची द्या, सगळी माणसं तुमच्याकडे बघणार. पण तुम्ही ती भाजी खाल्ल्यानंतर 2 माणसाच्या परत लक्ष देतंय की कच्च्या भाजीत काय पावलं. मेथीची भाजी घरच्यांना असंच सांगा, इथनं फुलं मोकळी काय भाजी करू नको, फक्त आम्हाला काय करायचं, कच्चीच खाया द्यायची. तुम्ही तितक्या भाज्या कच्च्या खाचान, सेंद्रिय मध्ये तुम्ही सक्सेस झाला. तुम्ही माणसाने हे काय सांगतोय, तुमच्या माहिती सांगताय, गाजर कच्च खायचं या, मुला कच्चा खायचा या, रताला सुद्धा कच्च खायचंय आपल्याला. सगळं उलट केलंय. एवढं आयटम सांगितलं, त्याच्या भाषेत करायला लागली माणसं. तुमच्या माहिती सांगतो, सेंद्रिय जमिनी खाली येणारे वस्तू आहेत का, जमिनी खाली ती रोकड सेंद्रिय होतात. काय म्हणलं मी? सेंद्रिय रोकड होतात जमिनी खाली येणाऱ्या, आणि जमिनीच्या वर येणाऱ्या वस्तू आहेत का, ते तुम्हाला लक्षात आलेल्या आहेत, ती रोकड सेंद्रिय होऊ शकत नाही. का? त्यांना हे वातावरण साथ देत नाही. आलं का लक्षात? कील, मावा, तुडतुडा, थ्रिप्स साथ देत नाही. वरच्या थोड्या अवघड आहेत, मग त्याला काळ जाणार आहे. त्यासाठी सुरुवात तुम्ही जमिनीवर करा.
मातीत काला. मातीत 4 आत हलवायचं. आपल्या मातीला काय करायचंय? तीन तीन घटक, माती, पाणी, सेंद्रिय कर्ब, हवा, 4 घटक आहेत. त्यातले 3 घटक आपल्याला विषय सोडून द्या. माती, पाणी, हवा ती नैसर्गिक तुम्हाला मिळणार आहे. पाणी आमचं उजनीतलं संपलंय, आम्ही 3 महिने गप बसू, पण परत पाणी येणार आहे हे मान्य आहे आम्हाला, माहित आहे आम्हाला. पण हवा मिळणार आहे, माती आपली तर आहे, पण सेंद्रिय कर्ब खनिजे 5% आहेत ना, ते सगळ्या मातीचा आत्मा आहे. सगळ्या मातीचा काय आहे? ती नसला तर आणायचा बी ताप आहे, आणि आणायचा तर आणायचा, त्याला आप द्यायचंय बी. त्यासाठी सेंद्रिय कर्बावर सगळ्यांनी लक्षात ठेवा. मी नीट सांगतो, सेंद्रिय कर्ब तुमच्या जमिनीत तयार झाला व्यवस्थित, किंवा तुमचा सेंद्रिय कर्ब 1% फरक केला की तुम्ही सेंद्रियातली पहिली सक्सेस म्हणजे यशस्वी पायरी पूर्ण केली. तुम्ही त्यात काय बी राहावा, ऑर्गॅनिक तयार होणार, ताकद तयार होणार. ताकद म्हणतो तयार होणार. तुम्ही दुधापासून दही केलं, दह्याचं ताक केलं. ताक कुण्या सेंद्रिय शेतीमध्ये वापरलं गे आतापर्यंत? सेंद्रिय शेतीला आता कांदा कोणाकडे बऱ्यापैकी ना. आता गेल्या गेल्या उद्या ताकाची एक फवारणी घ्या, आपल्याला नाही बरं का, एकच सलीला घ्या आणि मला 2 दिवसांनी फोन करून सांगा रिझल्ट बघा कस काय. ताकाची फवारणी मारल्यानंतर कांद्याला तुम्ही बायोजियम, तुम्ही तुमचे मारता का टॉनिक, त्यापेक्षा 10 पटीने सक्सेस तुमचं ताकाच्या फवारणीने होणार. त्यात ऑर्गेनिक आता मार्केट्यांना सांगायला नाही पाहिजे, आता युट्यूबवर तर यायला लागलंय ती अंड्याचं आणि ताकाचं. अक्षरशः माणसं इरीच झाली. त्यांनी 4 अंडी घेणार, 1 लिटर ताक घेणार, ते भिजवणार, फवारणार. चांगलंय, मी विरोध करत नाही, पण माझं म्हणणं काय, ते नक्की कवा मारलं पाहिजे, कधी मारलं पाहिजे, कसं मारलं पाहिजे, कोणत्या पिकाला, त्याचा अभ्यास करा. उठलं सुटलं पीक उगवलं तरी अंदाज, फुलात आलं तरी अंदाज, फळात आलं तरी अंदाज, आणि काय केलं तरी अंदाज, शेवटला अंदाज येतोय हातात. अभ्यास करा. मी म्हणत नाही तुम्ही करताय ते चुकीचं करताय, अजिबात नाही, तुम्ही करताय बरोबर करताय. फक्त पुण्याला जाताना लय वेळेला इस्ती थांबवू नका. त्याला काय करा, पुण्याला जा. तुमचं काय होतंय, बसतानाच तसल्या इस्तीत बसता की प्रत्येक टॉपला थांबतंय, मग ती लाडा होतोय. तुमचं तिथला कार्यक्रम संपतोय, लग्नाचं असलं तर जेवणाच्या टायमिंगला जाताय, मातीचं असलं तर माणसं निघताना पोचताय, असं होतंय. त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे, पाचताना एक्सप्लेस कार्य झाला 101%. अभ्यास करा. त्या तुम्ही काय बी वापरा त्याचा अभ्यास करा, वापरा, याला विरोध नाही. तुम्ही काय बी वापरा, याला विरोध नाही, पण त्याचा अभ्यास करा. सेंद्रिय शेतीमध्ये अभ्यासाला बी महत्व आहे. मी म्हणत नाही साईड इफेक्ट होतोय, आता बी सांगतो अंड्यानी आणि तुमच्या ताकाने साईड इफेक्ट नाही. नीट लक्षात ठेवा, मी म्हणलं नाही साईड इफेक्ट आहे, पण मी काय म्हणलं, टायमिंग महत्वाचा आहे. टायमिंग महत्वाचा आहे. टायमिंग नसेल तर माझी इच्छा आहे उद्यापासून तुम्ही रातच्या 1 वाजता जेवायचं जमन, आणि जेवताना तुम्ही आधी हानचान जेवाय घालणाऱ्याला आणि तयार करणाऱ्याला बी, आणि सांगणाऱ्या तर काय मातीच गेलं. त्यासाठी ते टायमिंग तुम्ही कसं पाळताय, तसंच शेतीमध्ये सेंद्रियमध्ये ते टायमिंग तुम्हाला पाळायला. आमुष्या पौर्णिमा लक्षात ठेवा, सेंद्रिय शेतीमध्ये हे 2 मूर्तीला. आमुष्या पौर्णिमेला सगळ्या कीटकांची उत्पत्ती असते, एवढं लक्षात राहिलं तरी तुम्ही सेंद्रिय शेतीमध्ये सक्सेस झाला. उत्पत्तीच्या आधी औषध माला, काय म्हणतो मी, औषध माला, काय माला, दसपलने कडूकाला, तिथली जागा कडूकाला, तिथं त्यांना मिलनच होऊन द्यायचं नाही, नरमादी येऊनच द्यायची नाही. मिलन झालं नाही तर उत्पत्ती कशी होणार. तुम्हाला कार्यक्रम लावायचा आहे त्यांचा काय, की आपल्याकडं रोग यायला नाही पाहिजे किंवा मावा तुलतुल्या यायला नाही पाहिजे. मग त्यांची उत्पत्ती का होती, आमुष्या पौर्णिमा. कॅलेंडर ठेवायचे आमुष्या, आता मला वाटतं परवा दिवशी तुमची पौर्णिमा आहे 25 तारखेला, बरोबर. 24 तारखेला कार्यक्रम लावा, तुम्ही करून टाका सगळं, तिथं तुमची उत्पत्ती होणार. सगळ्याच यात तुम्ही माणसांना तेवढा वासाचा ही नाही ना, काय म्हणतात तुम्ही, कुरकुमच्या थोडं शेजारी म्हणून वासाला थोडा परिणाम होईल तुमच्यावर, वास येणार नाही, पण माणसाला तेवढा वास येत नाही तेवढा कीटकांना वास येत. मधमाशी 13 किलोमीटर वरनं
त्या वासाकडे येते फुलाच्या कंदाकड. किती किलोमीटर वरनं? नाक केवढं असेल तिचं? अभ्यास करा त्याचा, अभ्यास. आणि आपलं नाक केवलंय? 1 किलोमीटरचा वास येत नाही आपल्याला, अर्धा किलोमीटर, 5 फुटाचा नाही, घरातला वास येत नाही आपल्याला. का? ही निसर्गाने ती देणग्या प्रत्येकाला दिलेल्या आहे. मधमाशी 13 किलोमीटर माझ्या डाळिंबावर येणार आहे. मला माहित आहे 13 किलोमीटर येणार, तिला किती अडचण येणार. एक फल पिटवलं की तिथनच महागाली, किंवा ती तिथनच महागाली जाते. हे सेंद्रिय शेतीमधला अभ्यास आहे. त्याचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि आज वाचवायचं, जीवाणू वाचवा सेंद्रिय शेतीमध्ये, माती वाचवा सेंद्रिय शेतीमध्ये, पक्ष वाचवा सेंद्रिय शेतीमध्ये. तुम्ही हे सगळं वाचवलं की आपाप सेंद्रिय शेती, साखळी तयार झाली तुमची, आपाप सेंद्रिय शेती होणार. ह्यासाठी कृषी विभागाचं पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन. नैसर्गिक म्हणजे निसर्गावघात न होता, नीट ऐका, निसर्गावघात न होता नैसर्गिक शेती करणं म्हणजे नैसर्गिक शेती. आघातच करायचा आहे निसर्गाव, काहीच नाही. हाय तसं राहायचं, हाय तसं खायचं, हाय तसं काम करायचं. म्हणजे उदाहरणार्थ माझी ज्वारी या, मी ज्वारी लावली, तिच्यावर चिकटा येणार. चिकटा खायला तुम्हाला माहितीये का? तुम्ही एक आळी बघितली, तिला नाव आहे, तिच्यावर दहाडीसारखं टिपक टिपक असतात, पारखी जाती, किरा असतो पारका. उसा बोलतो बघा, मावा खायला 1 नंबर येतो, ते सगळा मावा खाते तो किरा. पण ती किरा दिसल्यावर डबल औषध मारते ती माणसं, पण ती लक्ष देत नाही. ती मित्र किलय, ती मावा खाते. पण शेतकऱ्याचा अभ्यास नसल्यामुळे या मित्र किल्याला मारलं, आणि मित्र किल मिळाल्यामुळे माव्याचं प्रमाण जास्त वाढलं. हे आपल्याला मित्र किल वाचवायचे. म्हणून सांगतोय की माती, पक्षी, जीवाणू, मित्र किल वाचवा, सेंद्रिय शेती करा, नैसर्गिक शेती करा. कारण हा, शंकाचं तुम्हाला सगळं सांगतो. तुमच्या काय शंका असतील त्यांची एक शंका आहे की लिटरला किती, लक्षात ठेवा. टाक लवकर तयार केलं 3 दिवसाचं तर प्रमाण जास्त वापरायचं, नीट लक्षात ठेवा. 3 दिवसात टाक आंबटपणा, आज तू पंपाला 1 लिटर वापरा, नीट लागते. पण 5 दिवसाचं 7 दिवसाचं टाक झालं तयार, म्हणजे त्याच दिवस ठेवलं तर अर्धा लिटरच्या पुढे जाऊ नका. तितका आंबटपणा त्याचा वाढन तितकं प्रमाण कमी घ्यायचं. माझ्याकडे आता सध्या कमीत कमी 3-4 महिन्याचा टाक आहे, डब्यात पॅक केलं. डबा फुटला एक हवेने, ती टाक तुम्ही फक्त पावशेर मारा, 250 मिली गाळून, 1 नंबर लिहिचं त्यांना. तितकं तुम्ही टाक हवा बंद करून ठेवणार, तेवढे तुमची पावर वाढणार. आणि तितकं लोक तयार केलेला टाक मारणार, तितकी पावर कमी असणार, आंबट लागणार. शक्यतो ही कच्च्या दुधाचं टाक करू नका. गरम केलेल्या दुधाचा दह्यापासून टाक करू नका. नस दूध पाहिजे, पिशवीतला नसाय पाहिजे. आणि आपल्या गाईचं म्हशीचं असलं तरी चालत, फक्त की ते तापवायचं नाही. त्याच्यापासून दही काढा, दह्यापासून टाक काढा, आणि 3 दिवसाच्या पुढे वापरा. अर्धा लिटर वापरा, 3 दिवसाच्या आत वापरलं तर 1 लिटर वापरा. आणि काय कोणाची शंका? हा, देशी चालू हा चांगला प्रयोग आहे असं मी म्हणत नाही, पण देशी चालू हे अल्कोहोल एक. आणि प्रत्येक, मी आता सकाळी आता साहेबांना खोकला आला, येतोय थोडा थोडा, तर मी काय म्हणतो, खोकल्याचं औषध प्या. साहेब खोकल्याचं औषध प्यायचं, पण त्यात अल्कोहोल आहे. मी चालू बी म्हणत नाही, खोकल्याचं औषध प्या, पण या खोकल्याच्या औषध मध्ये काय आहे? अल्कोहोल आहे. माझं डाळिंब दिलंय औषधाला तयार केलं, त्याच्यापासून अल्कोहोल तयार, ज्वारी त्याच्यापासून अल्कोहोल तयार होत आहे. दारू हे अल्कोहोल आहे, अल्कोहोल आहे, पण चालू हे औषध सुद्धा होऊ शकतं तुम्ही मापात घेतल्या. तसं मापात मारल्यावर ते औषधच आहे. पण तुम्ही पंपाला 1 टाकली आणि मालकाने बी 1 टाकली तर ते औषध नाही, ते तुमचा टाइमपास आहे. हे चुकीचं आहे. प्रमाण बघा. अल्कोहोल तुम्ही दारू म्हणून वापर नका, तुम्हाला स्पेशल त्या प्रमाणाचं औषध मिळतं. अल्कोहोल असणार औषध द्या म्हणा. मेडिकल मध्ये आपले कृषी सेवा केंद्रामध्ये 101% दारू सारखंच औषध आहे, फक्त माणसाने पेशंट नसतं. ते फक्त कशाला वापरायचं? पिकाला. तसं मिळतं. फक्त एक काय झालंय, थोडी स्वस्त आहे, पिकाला बी पावळ येते, मालकाला बी पावळ येते, एवढाच फरक आहे. त्यात दुसरा काहीच फरक नाही. तुम्हाला तेच औषध कृषी सेवा केंद्रामध्ये मिळू शकतं. त्यामुळं अल्कोहोल वापरा, दारू वापरू नका असं मी म्हणत नाही, पण प्रमाण कमी करा, वापरू नका. नियमाने त्याचं प्रमाण पंपाला 80 मिली या. किती? 80.
हा पुढं आमुष्याच्या आदल्या दिवशी हा ही एक प्रश्न महत्वाचा आहे लक्षात ठेवा. कालूक रातलं म्हणजे आमुष्या आमुष्याच्या आदल्या दिवशी तुम्ही औषध मारलं तर त्यांची तयारी कशी. आपण एखादं मंदिर बांधायचं तुमचं मंदिर बांधायचं आधी काय करता तुम्ही सागात स्वच्छ करता पाया बी खांदत नाही सागात स्वच्छ करता आणि मग तिथं मिशनरी बोलवता. आता इथं खाता मोठा आहे आणि मिशनरी का आपल्या इथं पाया खांदाय नाही मग तिथली जागा स्वच्छ करायला म्हणजे आदल्या दिवशी आपण औषध मारतो तेव्हा तिथली जागा पूर्णपणे हे करून ठेवतो स्वच्छ करून ठेवतो किलींला घातक करून ठेवतो. मग ती किली तिथं येतात त्याच्यावर बसल्या की त्यांना त्यांचं मिलन होत नाही वास त्यांचा घातक असतो त्यामुळे त्या निघून जातात किंवा मरून जातात आणि त्या आमुष्याच्या आदल्या दिवशी किली न आल्यामुळे आमुष्या दिवशी तिथे उत्पत्ती होत नाही. आमुष्या दिवशी उत्पत्ती होती आमुष्याच्या दुसऱ्या दिवशी बी उत्पत्ती होत नाही ते लक्षात ठेवा. तुम्हाला नाही जमलं आमुष्याच्या आदल्या दिवशी तुमचं लय कार्यक्रम असतात पण आमुष्या दिवशी त्या आदल्या दिवशी नाही जमलं तुम्हाला किलींचा बंदोबस्त करायचा दुसऱ्या दिवशी हमखास करायचा का एक दिवस उत्पत्ती झाल्यानंतर तिथंच राहतात तिथंच राहतात. आमुष्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिला दिवस उगावतो त्याच्या त्या लाटली तुम्ही निघायचं औषध मला ते उडून जायच्या किंवा निघायच्या कार्यक्रमात जातात ब्याला म्हणजे पसताना बांधून दुसऱ्या झाला तिथंच असतात आपल्या इथनं निघत नाही त्या दुसऱ्या पानाव तिथं मिलन जाते तिथं उत्पत्ती झाली तिथं ते थांबत नाही त्याच्या शेजारच्या पानावर जातात त्याच्या शेजारच्या फलावर जातात कारण जागा बदलायला लागते नियम आहे. आता तुम्हाला त्यातलं लय ज्ञान नाही सांगत मी कारण तुम्हाला माहिती आहे ते तर ती जागा बदलतात आपल्या जागा निघत दुसऱ्या दिवशी फावल निकाला सगळ्या मिळून जाणं आमुष्या दिवशी केलेली चालते पण आमुष्या दिवशी काय होतं काय काय तर मिलन झालेलं असतं मग ते मिलन झाल्यानंतर नवीन जलमलेले असतात ना त्या मिळत नाही. त्या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे वेळ बी आपल्याला खूप आहे पण मानसिकता प्रत्येकाची वेगळी असते. 45 मिनिटाच्या पुढं मांडी काढून आता तुम्ही बसू शकत नाही हा नैसर्गिक नियम आहे. शाळेत बसणं वेगळं आता 82 केल्यात पाय चोरून बसायला लागतंय आता तुम्हाला मांडी काढून बसायचं 45 मिनिटाच्या पुढं बसायचं नसतं असा नियम आहे. तरी तुम्ही बसता कीर्तनात बसता परिवेशनात बसता पण तमाशात बसत नाही तुम्ही तमाशासारखं उभा राहता खाली बसता त्यामुळे तिथं काय होत नाही पण आमच्या इथं उभा राहायची सोय नाही त्यामुळं मी इथं थांबतोय.